तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्रपक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि खरं तर हा निर्णय जो आता हातात आला आहे, खरं तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे। आणि आज आमच्या या गुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला, ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते। रामकृष्ण हरी। अशा प्रकारे लढत खरं तर होऊ नये अशी अपेक्षा राजकारणात नेहमी केली जाते, पण घरी अशा पद्धतीनं दोन गट पाडून ते समोरासमोर उभे करून आज ती लढत झाली आणि त्यात तुमचा विजय झाला। माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हणलेले। माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा संसदेत ही केलेली नाही, कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे। ही एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलंय की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली, आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा जो वापर, गैरवापर, हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे। काही पहिल्यांदाच तुमच्या बहिणी तुमच्या समोर उभ्या होत्या, त्या राजकारणात पहिल्यांदाच उतरल्या आहेत, पहिल्यांदाच निवडणूक लढलेल्या आहेत, त्यांनी जी लढत दिली त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? माझी लढाई वैयक्तिक कुणाशीच नव्हती, माझी वैयक्तिक लढाई NDAशी होती। त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो NDAचा कॅन्डिडेट होता माझ्यासाठी। तुम्ही जसं म्हटलंय की भ्रष्टाचार, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते, महागाई हे महत्त्वाचे मुद्दे होते, पण कुठेतरी सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून भरकटत चाललं होतं का? वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता का? आता जे त्यांनी केलं ते केलं, आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही। पवार होती जेव्हा ही निवडणूक झाली तेव्हा सुद्धा तुम्ही अजित पवारांच्या घरी गेलेला होता तुमच्या काकींना भेटायला। आता हा विजय झाल्यानंतर तुम्ही अजित पवारांना आणि तुमच्या वहिनींना काय सांगणार? मी त्यांच्या घरी नाही, मी माझ्या घरी गेले होते। ते पवार फॅमिलीचं घर आहे, जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे, तेवढंच रेवतीचं आहे, आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे, ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही। आणि माझ्या काकी राहतात, त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर आहे। तुम्ही काय सांगाल आता अजित पवारांना आणि सुमित्रा? माझ्यापेक्षा दोघं वयानी खूप मोठे आहेत, वयानी पण मोठे आहेत आणि नात्यानी मोठे आहेत। तुम्हाला वाटतं की नात्यांचा वापर या राजकारणामध्ये काही अदृश्य शक्तीने करण्याचा प्रयत्न केला? आता अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, त्याच्यामुळे आता अदृश्य शक्ती त्याबद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक राहील। इंडिया आघाडीची बैठक होणार आहे तेव्हा आपण जाणार आहात का? आदरणीय पवार साहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत। आता त्याचे डिटेल्सची वाट बघतोय आम्ही, किती वाजता कुठे मीटिंग आहे। ज्या पद्धतीनं खरं तर वोटिंग झालं, जे आकडे समोर आले, अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो। कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भात ती बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का, किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात? मी आत्ता नाही सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय, पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलो आहे। त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या
कॅप्टन इथे बसलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं आमच्या कॅप्टनला विधानसभेमध्ये दिसून येईल असं तुम्हाला वाटतं का? जी एकजुटता दाखवली कालही होती, आजही आणि उद्याही राहील. नाही, मोठा विजय आहे वहिनींचा किंवा दादांचा, कोणाचा तर अभिनंदनाचा तुम्हाला काही फोन आलाय? नाही, मला फोनच गेला, म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग हे ते या सगळ्यामध्येच गडबडीत आहोत खरं. आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती निवडून येत आहेत, या सगळ्याच्या मध्ये आम्ही व्यस्त होतो. काय तुम्ही नेहमी म्हणता की प्रत्येक गोष्टी तुम्ही काही ना काही शिकवत जाते, या निवडणुकीत तुम्ही काय शिकवता? श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. काल राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर तर बॅनर लागले होते 10 पैकी 7. हा आकडा तर काही पहिले सदर व्यवस्थित. कॅप्टनला विचारा. अजून थोडा वेळ थांबा, 10 होण्याची शक्यता आहे. अजून बीडच्या मतमोजणीचा अजून निकाल लागला. ताई हिंदी में बता दीजिए कि आज जीत पर आपका पहला रिएक्शन, पूरे देश की नज़र आपकी कॉन्स्टिट्यूएंसी पे थी, उस जीत पर आपका रिएक्शन, तो डबल रिएक्शन आपका. नहीं, ये तो पूरा क्रेडिट महाविकास आघाड़ी और हमारे जो मित्र पक्ष है और तमाम कार्यकर्ता जिन्होंने मेहनत की उनको जाता है. ऐसे सवाल ये है कि पवार वर्सेस पवार करने की कोशिश की, इस वक्त आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है. अब कुछ बीजेपी जो है इस वक्त 240-45 के आसपास है, लेकिन इनके पास भी वो फिगर नहीं जहाँ वो अकेले के दम पे सरकार बनाएगा. तो बीजेपी हमेशा प्रेशराइज करती है. क्या आप लगता है कि परिवार पास आ सकते हैं, अब दूरियाँ जो शायद बीजेपी में कम हो सकती है? एक तो ये लड़ाई वैचारिक थी, ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी. और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में, तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट्स आ जाएंगे. उसके बाद हम सब इंडिया आघाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी उसके बाद ही इसके बारे में मैं कुछ बोल पाऊँ. अजीत पवार पर क्या कहना चाहिए? प्रचार चला भाषा का इस्तेमाल किया, जिसका कंटेंट भाषा का रहा वो आप कहने वाला रहा, इस पर जो मेरे ख्याल से मुझ पे जो संस्कार हुए अपनी उम्र से और ओहदे से बड़े, उनके बारे में कभी कुछ कहना नहीं. इसके अलावा ये हम अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हर टूर में नजर आते हैं, और कन्हैया कुमार जो है वो दिल्ली से बहुत टक्कर दे रहे हैं, वो नहीं आ जा पाए. आप ये जो पूरा अलायंस है अच्छा कर रहा है, लेकिन जो कहें बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए, शायद नजर नहीं. अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी. और कहाँ कहीं भी अभी देखिए, आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है. तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम, और प्रियंका जी का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था इसमें. तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है, ये बहुत अच्छा काम उन सब ने मिलके किया है. तो मैं उस तीनों का बहुत बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करती हूँ. त्यानंतर नारायण राणेंनी आता एक इशारा दिलेला आहे, दगा फटकार वो पास आ जाए तो सरकार बन सकती है. कल पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो, तो कुछ बोल नहीं सकते. इंडिया की बहुत जल्दबाजी होगी बोलना. ये भी चर्चाएं चल रही हैं कि बिहार के मुख्यमंत्री को ये भी उप प्रधानमंत्री का एक ऑफर दिया गया है कि मैंने तो नहीं सुना ये. महाराष्ट्र कौन से ऐसे आपको लगता है कि जीत गए होते तो बहुत अच्छा होता? आपको बहुत सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ, क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था. सातारा हमें बहुत दुख हुआ. रावेर में भी बहुत कोशिश की, लेकिन यश नहीं. आप अगले बार और मेहनत करेंगे. लगता है आने वाले समय में जिस तरीके से आप लगातार आईएएस के बारे में और इनकम टैक्स, सीबीआई, लगता है वो पॉलिटिक्स जो चली है अब उसके खत्म होने का दौर खत्म हो जाएगी. होना ही चाहिए. एक सशक्त लोकशाही में, लोकतंत्र में ऐसे गलत सरकार का व्यवहार किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. इसके अलावा जो हम स्थिति देख रहे हैं, खासकर जिन्होंने पार्टियां छोड़कर अलग हुए, अजित पवार की बात कर रहे हैं, लोगों ने उनको सबक सिखाया, आपको लग रहा है? मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है. हर चीज़ में टिप्पणी करना कोई ज़रूरी नहीं है. थैंक यू.
काही एकीकडे अनेक यंत्रणा मोठ्या प्रमाणाच्या आहेत त्या विरोधकांना घेऊन होत्या, दुसरीकडे चिन्ह बदललेलं होतं, तिसरीकडे पक्षफुटीचं एक राजकारण बघायला मिळालं. इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील घोघोघीत यश मिळालं. जनतेने नेमका कुठला फॅक्टर बघितला? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोहोचवलं. एक शेवटचा प्रश्न विचारते. एकीकडे जे आहे ते विरोधक म्हणजे आता सत्ताधारी अशा पद्धतीनं आरोप करत आहेत की महाविकास आघाडीच्या यशाला एम फॅक्टर जास्त महत्वपूर्ण ठरला आणि पाकिस्तानातून काही पत्ते निघाले म्हणून त्यांना यश मिळालं असा आरोप केला जातो. मला नाही माहिती बाबा काय आहे. कई चुनाव में भिखारी चिन्ह नया रहा। तू बरोबर मी कसं काय तू बरोबर तू बरोबर अभिनंदन. किती वेळ